हॅलो, कोमले ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की ह्या व्हिडिओमध्ये मी काय शेअर करणार आहे. ॲक्च्युली आम्ही घरी घेऊन आता 6-7 महिने झाले असतील. पण आम्ही काही इंटेरियर वगैरे केलेलं नव्हतं. कारण म्हटलं आताच खूप जास्त खर्च झाला आहे. त्यामुळे बघूया जसं आपलं पैशांची ॲडजस्टमेंट वगैरे होईल त्यानंतर एक-एक करूया. मग आम्ही किती 3 महिने तरी झाले असतील. मग ते एस-एसच्या ट्रॉल्या फक्त बनवून घेतल्या होत्या. कारण खूप जास्त भांडे इकडे-तिकडे पडायचे. आणि इथं छोटंसं किचन असल्यामुळं मोठी रॅक पण बसत नव्हती. मग त्यामुळे म्हटलं तेवढं घेऊन टाकूयात. एका साईडला फ्रीज होतं, एका साईडला वॉशिंग मशीन होतं आणि छोटी रॅक होती. पण जे मोठे डबे होते ते किचन ओट्याच्या खाली होते. मग ते असं कुणी आलं की पसारा वगैरे दिसायचा. म्हटलं मग त्यामुळे ते एस-एसच्या ट्रॉल्या करून घेतल्या होत्या. म्हटलं एखाद्या 1-2 महिन्यांनी बघूयात कसं बजेट मॅनेज होतं त्याच्यानुसार मग असंच भरपूर दिवस फिरलो. किती 8 ते 10 जणांकडे जाऊन बघितलं इथे जवळ-जवळच्या लोकेशनला. सगळ्यांनी सेमच बजेट सांगितलं. 2-3 हजारचा डिफरन्स, 1-2 हजारचा डिफरन्स असं सगळ्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर मग आम्ही एका ठिकाणी फिक्स केलं. एक एक दिवस जाऊन फिक्स करून आलो आणि मग त्यांनी 2-3 दिवसांनी ते मेजरमेंट घेण्यासाठी आले. मग मेजरमेंट घेऊन गेल्यानंतर कंप्लीट 1 वीकनंतर त्यांनी बनवून आणून दिलं. आणि फक्त घरी इथं आल्यानंतर त्यांनी फिटिंग वगैरे केली. ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेच असेल किती जास्त पसारा सगळं आम्हाला काढावं लागलं होतं. एखादी गोष्ट करायची म्हटली ना, तर काही वाटत नाही. पण नंतर जो पसारा होतो ना, खूप जास्त. आता सगळे भांडे वगैरे मला क्लीन करून घ्यावे लागले. कारण उन्हाळ्यामध्ये तसा पण वेळ मिळाला नव्हता. म्हटलं आता हे नवीन करतोच आहे, तर सगळी कामं आवरून घ्यावी. मग ते सगळं बरण्या वगैरे रोज थोडं-थोडं क्लीन करून ठेवलं होतं. सकाळी जाताना बाहेर ठेवून जायचे सुकवायला. त्यामुळे मग सगळे व्यवस्थित सगळं क्लीन केलेलं होतं. म्हटलं आता ते झाल्यानंतर एवढं छान वाटत होतं किचनमध्ये बघायला. तरी त्यांना टेप वगैरे लावलेले होते. म्हटलं आज सगळंच आवरून घेऊयात. मस्त कानात हेडफोन घातले, एका फ्रेंडला कॉल लावला आणि तिच्याशी बोलत-बोलत सगळी कामं आवरून घेतली. असं कॉल किंवा काही सॉन्ग वगैरे ऐकत आहे ना, खूप मस्त फास्ट कामे होतात आणि थकल्यासारखं देखील वाटत नाही. जेव्हा मला कधी ऑफिसमधून आल्यानंतर कंटाळा येतो किंवा बोर होतं आणि मग मी हेडफोन लावून मस्त सॉन्ग ऐकत स्वयंपाक करते. मग स्वयंपाक देखील पटपट होऊन जातो, समजत देखील नाही. मग त्यामुळे बघा मला जवळ-जवळ 2 ते 3 तास लागले सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि खूप जास्त दमून गेली होती. आणि आणखी एक गोष्ट शेअर करायची होती. हे किचन ट्रॉलीचा कलर आम्ही हा का चूज केला. ॲक्च्युली आमच्या पूर्ण घरामध्ये मॅक्सिमम आहेत ना व्हाईट टाईल्स आहेत. आता इथं फ्रंटला देखील व्हाईट टाईल्स आहे. परत इथं साईडला वॉशिंग मशीन ठेवले तिथे देखील असे व्हाईट आणि ग्रे टाईल्स आहेत. आणि मला फक्त प्युअर व्हाईट कलर करायचा नव्हता. म्हटलं मग व्हाईट आणि ग्रेचंच कॉम्बिनेशन करावं. मस्त तो किचन टॉप ब्लॅक आणि हे त्याचे हँडल ब्लॅक घेतले. त्याच्यामुळे एवढं छान लूक आला ना. तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडलं आहे का माझी किचन ट्रॉली ते. त्यानंतर पटपट सगळे भांडे लावून घेतले. आणखी मला त्या मॅट देखील बाकी आहेत. फक्त मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता. फक्त मी स्पूनच्या यालाच ते मॅट लावून घेतल्यात. बाकी सगळ्या याला पेंडिंग आहेत. पण आज म्हटलं आज पहिले भांडे लावून घेते कारण खूप जास्त पसारा झालेला आणि मला एक-एक गोष्ट घ्यायला तिकडं हॉलमध्ये जावं लागत होतं. तर स्वयंपाक करण्यामध्ये अक्षरशः दमून जायची मी. मीठ आणायला जा, हे आणायला जा, ते आणायला जा. म्हणून म्हटलं पहिले ते लावून घेऊ. नंतर एखाद्या दिवशी जसा वेळ मिळेल ना, तसा एक-एक कप्प्यामध्ये ते लावून देईल ती मॅट. आणि ती मॅट देखील थोडीच आणली होती मी. मला अंदाजच नव्हता ती किती लागेल एका याला. मग मला परत आता डीमार्टमध्ये गेलं तर ती मॅट घेऊन येईल. त्यानंतर मग अशा प्रकारे मी सगळे भांडे वगैरे लावून घेतले आणि त्यानंतर म्हटलं आता हे सगळे स्टिकर काढूयात आणि व्हिडिओ शूट करून देखील दाखवूया. एवढा आनंद होत होता की एक मस्त छान माझं किचन असं हे झालं आहे. कारण आल्यानंतर असं फ्रेश बघितलं ना खूप छान वाटतं. खूप दिवसाचं पेंडिंग होतं. 6-7 महिने झाले. मस्त ते सगळे हे काढून घेतलं त्याचे त्याने चिटकवून ठेवलेलं होतं ते 24 तासांसाठी तसंच ठेवायला लावलं होतं. मग ते आता काल केलेलं होतं. मग मी आज ते सगळे हे टेप काढून घेतले आणि वरचं जे हे होतं त्याच्यावरती कोटिंग लावलेलं प्लास्टिकचं ते देखील रिमूव्ह करून घेतलं. आणि एकसोबत सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा असं एक-एक गोष्ट केली ना एवढा आनंद मिळतो. प्रत्येकाचं छोटं-छोटं आता पॉट वगैरे आणण्यापासून परत सगळं हे किचनचं हे करण्यापासून अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप जास्त आनंद मिळतो. आणि तुम्हाला काही प्राइसिंगबद्दल वगैरे काही जरी हे डाऊट्स असतील किंवा काही क्वेश्चन विचारायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मला जेवढी आता एवढ्या ठिकाणी विचारून मला जेवढी आयडिया आली मी ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर नक्की कमेंट करा काही तुम्हाला आणि कसं आहे माझी किचन ट्रॉलीचा कलर कसा वाटला, मॅच झाला आहे की नाही ते देखील सांगा. आणि आता माझ्या किचन ट्रॉलीचा फायनल लूक बघू शकता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.